या मीट माय वाईफ मृणालिनी. आणि ही आहे माझी राजकुमारी, माझी मुलगी श्यामली. श्यामली, व्हॉट अ लवली नेम. ब्युटिफुल. शी इज सो प्रिटी. तुम्ही तर सांगितलंच नव्हतं की तुमची ही राजकुमारी सरळ पर्यांच्या देशातून आली आहे. काका तुम्ही मला लाजवताय. अजिबात नाही. अंकल गौतम बेदी, द ग्रेट इंडस्ट्रियलिस्ट, मायनिंग टायकून. बस बस चित्तरंजन साहेब, फक्त गौतम द बर्ड वॉचर. नाही नाही, मी मस्करी करत नाही. या जगाच्या गर्दीत मी याच नावाने ओळखला जातो. बसून घ्या इथे आमच्या जवळ. या प्लीज. तर गौतम काका, तुम्हाला बर्ड वॉचिंगचा खूप छंद आहे ना? तो जेव्हा होता तेव्हा होता. एका जमान्यात मी सुद्धा सलीम अली होण्याचं स्वप्न बघायचो. मग काय झालं? मग मुली, एक दिवशी ते आमचं जंगलच वाळून गेला. इतका घाबरलो मी की पळून गेलो आपल्या मातीपासून. कित्येकदा माती बदलल्यामुळे पीक चांगलं येतं. काय मृणालिनी? हो. ही दरवर्षी आपल्या माळ्याकडून कुंडीतली माती बदलते, त्यामुळे कदाचित पीक चांगलं येत असावं. विचार करायला वेळच मिळाला नाही. तसं यांना चांगलं माहिती असेल. श्यामली, तू काही खात का नाहीयेस? रिलॅक्स श्यामली, रिलॅक्स. माझ्यामुळे जेवणापासून हात आकडता घेऊ नकोस. खा खा. तू बर्ड वॉचिंग विषयी माझ्याशी बोलत होतीस ना? पण हा बर्ड वॉचिंगचा विषय कस काय निघाला? तुम्हीच तर सांगितलं. हो, अरे मी तर विसरलोच. खरं तर श्यामलीच्या युनिव्हर्सिटीची एक रिसर्च टीम तितरांविषयी रिसर्च करून आलेली आहे, त्यामुळे या विषयामध्ये तिचा इंटरेस्ट वाढलाय. बाबा, ती तर नाही, फेझेंट्स. खरंच? जर मला या आधी माहीत झालं असतं तर मी सुद्धा यांच्यासोबत गेलो असतो. कधी कधी सगळं काही सोडून देऊन परत निघून यावं असं वाटतं. आमच्या वेळेस बर्ड वॉचिंग फक्त एक छंद असायचा, पण आता एक महत्वाचं सायन्स मानलं जातं. आता तर तुम्ही हा छंद सोडून दिला असेल ना? नाही, हाच तर एक छंद आहे जो मला माझ्या जुन्या आठवणीशी जोडून ठेवतो. तर तुम्ही अगदी योग्य जागी आला आहात. आता तुम्ही इथे बोर होणार नाही आहात. तुम्ही तर विनाकारण हॉटेलमध्ये थांबण्याचा हट्ट करत होतात. मी तिथेच ठीक असतो. इथे येऊन मी तुम्हा लोकांना विनाकारणच त्रास दिलाय. तुम्ही तर म्हणत होतात की तुम्ही फॉर्मॅलिटीमध्ये विश्वास ठेवत नाही. एक तर तुम्हाला आमची हंबल कॉटेज आवडलेली नाहीये, किंवा तुम्ही खूपच फॉर्मल वागत आहात. नाही नाही, असं काहीच नाही साहेब. या खूपच चविष्ट जेवणासाठी खूप खूप धन्यवाद मिसेस प्रकाश. चला बाहेर लॉन मध्ये बसूयात. वातावरण खूपच सुंदर आहे. चला. नाही नाही, तुम्ही बसा ना, रिलॅक्स. कॉफी लॉन मध्ये पाठवून द्याल? हो. इकडून. काय झालं आई? काही नाही, चक्कर आल्यासारखं वाटतंय. तुझी तब्येत बरोबर नाहीये. साध्याच्या चक्राने एवढं थकायला होत नाही. आधीच सांगितलं होतं ना, सगळं ठीक होईल. नोकर आहे, जेन आहे, पण तू तर माझं ऐकतच नाहीस. सगळं काम फक्त तूच करतेस. तब्येत सकाळपासूनच बरी वाटत नव्हती. डॉक्टरांना फोन करू? नाही नाही, झोपेन तर सकाळपर्यंत बरं वाटेल मला. बर चल, उठ, विश्रांती घे. चल उठ.
माहित नाही मला अचानक काय झालं होतं. डोकं गरगरल्यासारखं वाटलं. तुला खूप टेन्शन आलं होतं बहुतेक यामुळे की मी काहीतरी बावळटासारखं बोलून जाईल. मलाही टेन्शन आलं होतं, खूप टेन्शन. हो की नाही? हं, हे जे काका मला जांबियावरनं बघायला पारखायला आलेत ना, यांना भेटून माझी भीती एकदमच कमी झाली. काय? हो, खरंच सांगतेय. माहित नाही का, पण हे गौतम काका मला अजिबात अनोळखी वाटले नाहीत. असं वाटलं की ते कोणी आपलेच आहेत. तुला असं नाही वाटलं? किती मस्त बोलतात ना ते काका. हो. कुठे हरवली साई? काही नाही. मी म्हणत होते हे गौतम काका खूप आपलेसे वाटले. अच्छा. आता मला काहीच काळजी नाही. आता ते त्यांच्या मुलाला जबरदस्ती माझ्या गळ्यात अजिबात नाही मारणार. मी त्यांना हँडल करते. तू सगळं टेन्शन सोडून दे. तू खाली जाऊन त्यांना कॉफी पाठवून दे. आणि बाबांना नको सांगू की माझी तब्येत बरी नाहीये ते. ठीक आहे आई, नाही सांगणार. तू आराम कर, मी सगळं सांभाळते. ओके, गुड नाईट. गुड नाईट. घरात इतका महत्वाचा पाहुणा आलेला आहे आणि तुम्ही आहात की आरामात झोपलेला आहात. तुम्हाला या गोष्टीचं जराही महत्व नाहीये की कोणी तुमच्या मुलीला पाहायला इतक्या दुरून इकडे आलेला आहे. हद्द झाली. तुम्ही माझ्याशी काही बोललात का? नाही नाही, मी भिंतींसोबत बोलतोय. मी विचारतोय की तुम्ही कॉफी घेऊन लॉन मध्ये का नाही आलात? तुमचे होणारे व्याही आलेले आहेत आणि तुम्ही जेवण करून झोपला आहात.